गणेशाय नमः। खरं तर गणपतीला संपूर्णपणे समजून घेणं खूप कठीण आहे। ते आपल्या आवाक्यातही नाही। गणपतीच्या काही कथा, त्याचे सामाजिक प्रतिकात्मक अर्थ मी माझ्या कथामालेतून तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे। गणपती नेमका कसा आहे, त्याला नेमकं तेच रूप का प्राप्त झालं, याविषयीच्या काही कथा आपण बघणार आहोत। विविध पुराणात याविषयीच्या वेगवेगळ्या कथा सांगण्यात आल्या आहेत। गणपतीचा सर्वत्र संचार झालेला आढळतो। गणपतीचे हे जे गजमुख आहे ते सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र आहे। फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेरही आपला हा बाप्पा एलिफंट हेडेड गॉड म्हणून आकर्षणाचा विषय ठरलेला आहे। गणपतीला हे हत्तीचं शीर का लावलं असेल, याच्या वेगवेगळ्या कथा प्रचलित आहेत। शिवपुराणातली ही कथा जी आज मी तुम्हा सर्वांना सांगणार आहे ती सर्वांनाच परिचयाची आहे, तरीही मी माझ्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करते। पार्वती एकदा स्नानासाठी जात असताना तिने नंदीला दारावर पहारा देण्यास सांगितलं आणि तितक्यात शंकर तिथे आले। नंदी हा शंकरांचाच गण असल्याने त्याने त्यांना अडवलं नाही। ते सरळ आत गेले। पुढे काही दिवसांनी परत असंच झालं। तेव्हा पार्वतीने विचार केला की शंकरांच्या गणांना द्वारपाल म्हणून ठेवण्यात काहीच अर्थ नाही, त्यापेक्षा आपणच काहीतरी निर्माण केलं तर, म्हणून तिने मातीचा एक पुतळा तयार केला। ती साक्षात भवानीच। तिने त्या पुतळ्यात प्राण फुंकून त्याला सजीव बनवलं आणि आपला मुलगाच मानलं। तू द्वारपाल म्हणून इथे बसायचं आणि कुणालाही आत सोडायचं नाही असं त्याला सांगितलं। त्या मुलाने ते ऐकलं। काही वेळाने शंकर तिथे आले। शंकरांनी त्याला आत जाण्याविषयी सांगितलं, पण मुलगा म्हणाला, मला आज्ञा आहे, तुम्ही आत जाऊ शकत नाही। शंकराने पुन्हा त्याला सांगितलं, पण मुलाने काही ऐकलं नाही। आपल्याच घरात आपल्याला अडवणारा हा कोण, म्हणून शंकर त्याच्यावर रागावले आणि शंकरांनी त्याचा शिरच्छेद केला। काही वेळाने पार्वती बाहेर आली। आपल्या मुलाचं हे शिरावेगळं धड बघून तिला अतिशय वाईट वाटलं। ती शंकरांना म्हणाली, तुम्ही हे काय केलं, तो आपलाच मुलगा होता। तुम्ही काहीही करा पण त्याला जिवंत करा। शंकरांकडे पार्वतीने ही इच्छा बोलून दाखवल्यानंतर शंकर विचारात पडले की आता काय करावं। ते ब्रह्मदेवांकडे गेले। ब्रह्मदेवांनी सांगितलं, तुम्ही ज्या दिशेला याचं शीर फेकलं त्या दिशेला जा। तुम्हाला तिकडे जाताना जो पहिला प्राणी दिसेल त्याचं शीर आणा आणि या मुलाच्या धडावर ठेवा, तो परत जिवंत होईल। शंकरांनी उत्तर दिशेला ते शीर टाकलं होतं, म्हणून त्यांचे गण त्या दिशेला गेले। तिकडे जाताना त्यांना सर्वात प्रथम हत्ती दिसला। ते त्याचे शीर घेऊन आले। ते शीर मुलाच्या धडावर ठेवलं आणि तो पुन्हा जिवंत झाला। अशी कथा शिवपुराणात येते। भविष्य पुराणात मात्र वेगळी कथा आहे, ती मी उद्या तुम्हाला सांगीनच। माझ्या या गणेश कथा मालेचं तुम्हा सर्वांनी जे स्वागत केलं, जो उदंड प्रतिसाद दिला, त्या प्रतिसादातून माझा उत्साह खरोखरच खूपच वाढला आहे। गणपती विषयीच्या अशाच निरनिराळ्या कथांसह आपण परत भेटूच। तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि हसत राहा। आणि हो, माझं चॅनल आवडत असल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत गणपतीच्या एका कथेसह भेटू पुढच्या मंगळवारी। तोपर्यंत धन्यवाद।